नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत हदगावमध्ये. नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आपापल्या प्रचारामध्ये प्रत्येक उमेदवार दंग आहेत. त्याचबरोबर आज शिवसेना शिंदे गटाचे हदगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे थेट उमेदवार रोहिणी भास्कर वानखेडे यांचा परिचय करून द्यायचा म्हटलं तर ते एक उच्च शिक्षित आहेत. एम.एस.सी. सोबतच ते माजी खासदार माजी आमदार सुभाष वानखेडे यांच्या सुनबाई देखील आहेत. एकंदरीत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार ताई, आपण पहिल्यांदाच ही पहिलीच निवडणूक आहे आपली आणि एकंदरीत आपण फिरत आहात कारण की आपल्या कुटुंबाला तर फार मोठा राजकीय वारसा लाभला आहे. हे फिरत असताना एकंदरीत म्हणजे लोक बरेच जण भेटतात. मला वाटतं तुम्ही आता एकलेच फिरता, साहेब तुमच्यासोबत येतात आज सर्व परिवार आहे. तर कसा आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय, जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो, काय सांगाल? बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा तर मी शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला यंदाच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे. तर आता माझ्यासोबत माझा संपूर्ण परिवार आहे. आम्ही प्रत्येक वार्डामध्ये तिथले नगरसेवक घेऊन फिरत आहोत. तर मला स्वतः फिरताना या ठिकाणी एक लक्षात आलेलं आहे की आपल्या हदगाव शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सांडपाण्याचा, आरोग्याचा किंवा रस्त्यांचा, नाल्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. तिथे सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्यामुळे महिलांचं आरोग्य किंवा लहान बालांचं आरोग्य खूप धोक्यात आलेलं आहे. कारण मला आत्ताच्या अभ्यासानुसार कळलेलं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या हदगाव शहरामध्ये डेंग्यूचं, निमोनियाचं आणि मलेरियाचं खूप रुग्ण आढळून आलेले. तर त्यामुळे मी माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना एकच सांगू इच्छिते की तुम्ही जर मला यावेळेस संधी दिली तर मी या संधीकडे खूप माझं मनापासून लक्ष देईल आणि या संधीचं सोनं कसं करता येईल आणि माझ्या माध्यमातून आणि माननीय वानखेडे साहेबाच्या आणि माननीय भास्कर दादाच्या माध्यमातून मला आपल्या पूर्ण शहराचा विकास कसा करता येईल, खास करून महिलांकडे, लहान बालकांकडे त्यांचा विकास कसा करता येईल, आपल्या रस्त्यांचा, नाल्यांचा प्रश्न कसा सोडवता येईल, हे मी माझा याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लक्ष राहील. नक्कीच ताई, फार तुमचं विजन आहे आणि काम करण्याची फार मोठी तळमळ आहे. ताई, एकंदरीत पाहायला गेलं तर आता इकडं सासऱ्यांच्या इकडे तर फार मोठा राजकीय वारसा लाभला. आपल्या तिकडे बाहेरच्या बाबतीत कसं होतं? राजकीय वारसा नव्हता. माझे पप्पा एक उच्च व्यापारी आहेत. त्यांचा स्टील आणि सिमेंटचा बिझनेस आहे आणि त्यांच्या वारसालाच आता माझा भाऊ पण पुढे चांगल्या प्रमाणात चालवत आहे. माझ्या पप्पांचं नाव ज्ञानेश्वर चंपतराव अडकिने. त्यांचा नांदेडला मोठा व्यवसाय आहे. बरं ताई, मग आता आपण राजकारणामध्ये आला तर राजकारणामध्ये आता आपण थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक देखील लढवतात. नेमकं तुमच्या भावना काय आहेत, काय वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटते की मी माझ्या सासू सासऱ्यांचे आणि केदारनाथाचे आशीर्वाद मानते की त्यांनी म्हणजे आमच्या बाबानंतर मीच पहिली या घरामध्ये उमेदवार आहे आणि एवढ्या मोठ्या पदावर मला त्यांनी जाण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांची पुण्याई म्हणते, माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणते की मला एवढा म्हणजे मोठा मान भेटत आहे. तर मला असं वाटते की जर आपल्या मतदार बंधू भगिनींनी जर मला याचं संधी दिली तर मी नक्कीच त्याचं सोनं करेल आणि आपल्या हदगाव शहराचा सर्वांगीण विकास करेल. नक्कीच ताई, त्यासोबतच जर आपण नवतरुण आहात, त्यासोबतच तुम्ही उच्च शिक्षित आहात, जर आपल्याला संधी मिळालीच तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये कोणकोणती चांगली कामं करावीशी वाटतात? मला असं वाटते की सर्वात पहिल्यांदा आपल्या माननीय वानखेडे साहेबाच्या काळामध्ये वॉटर सप्लायचा प्लांट होता, तर ते टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे, पण आता पण तिथे नळाला पाणी नाही असं मला आपल्या वार्डातून कळालेलं आहे. तर मी तो सगळ्यात अगोदर काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर माझं असं पर्सनली मत आहे की आपल्या शहरामध्ये नाना नानी पार्क नाहीये म्हणजे वृद्धांसाठी, त्याच्यानंतर लहान मुलांसाठी पाळणा घर नाहीये. तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटते आणि दत्तबर्डीवर खूप मोठे भक्त मंडळी आहेत, तर तिथलचा रस्ता सुद्धा अतिशय म्हणजे त्याची स्थिती दयनीय आहे. तर मी जर आले पदावर तर मी सगळ्यांच्या मार्गदर्शनाने या गोष्टीचा नक्कीच विचार करेल आणि प्रश्न मार्गी लावेल असं मला वाटतं. नक्कीच ताई, तुम्ही आता एकच वार्ड आहे तर तुम्हाला संपूर्ण वार्डामध्ये फिरावं लागतं. या वार्डासोबत बाकी वार्डाची कशी परिस्थिती आहे, काय सांगा? नाही, असं नाहीये. पूर्ण हदगाव शहराचा जर पूर्ण आपण जर विचार केला तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही घराघरापर्यंत पोहोचत आहोत. आमच्या ननंदबाई, माझ्या जाऊबाई, माझ्या सासूबाई सगळ्या सोबत आहेत. आम्ही 4-4चे ग्रुप करून फिरत आहोत. माझ्या सगळ्या जाऊबाई ते पण आहेत देशमुख कंपनीतल्या. तर प्रत्येक ठिकाणीच आणि खास करून आपल्या जुन्या गावामध्ये खूपच अत्यंत वाईट परिस्थिती आहे. तर त्या आणि सगळ्यात मेन म्हणजे दुर्गंधी आहे इथं. तर लहान बालकांचं आणि महिलांचं खूप त्यांचा प्रत्येकांचे प्रश्न आहेत की तुम्ही आमचा पाण्याचा, नळाचा आणि नाल्यांचा प्रश्न सोडवा असं मी प्रामुख्यानं पाहिलेलं या ठिकाणी. नक्कीच आपली ही पहिलीच निवडणूक आहे आणि आपण तुम्ही थेट समोर जात आहे. एकंदरीत आपली जी विरोधक असतात त्यांची म्हणजे कशी आहे?
कसं वाटतं मला माझ्या विरोधकांना, मी काही जास्त कोणावर टीका करणार नाहीये, पण मला माझ्या विरोधकांना एकच सांगायचं की त्यांनी नेहमी त्यांचं म्हणणं असते की आपल्या हादगाव शहरामध्ये उच्च शिक्षित आणि सक्षम नेतृत्व पाहिजे. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की माझं MSc सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्याच्यामुळे उच्च शिक्षित तर हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि वानखेडे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सक्षम नेतृत्व तर माझं होईलच, मी याची तुम्हाला खात्री देते. तुम्हाला काय वाटतं आव्हान कोणाचं राहील मोठं? तुम्हाला आव्हान कसं राहील? नाही, आव्हान कोणाचंही असू द्या, मी त्याच्याकडे आव्हान म्हणून पाहणार नाही. फक्त माझा एकच उद्देश राहील की आमच्या घराण्याचा वारसा पुढे न्यायचा आणि जेवढा माझ्याकडून, माझ्या म्हणजे भास्कर दादाकडून आणि वानखेडे साहेबाकडून कसं आपल्या हादगाव शहराचा विकास होईल आणि हादगाव शहराला भ्रष्टाचार मुक्त कसं करता येईल, एवढंच माझं एकच ध्येय आहे. कारण की आपल्या हादगाव शहरामध्ये निधी खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे, तर तो निधी पण एवढा वापरण्यात गेला नाही. मागील वानखेडे साहेबाच्या काळामध्ये झालेला विकास चांगला होता, पण नंतर मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये तो विकास रखडला गेलेला आहे. तर मला वाटतं जर आमची सत्ता आली तर आम्ही याचा मोठ्या प्रमाणे विकास करू. नक्कीच तुम्ही ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे. तुम्ही जर झाला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे कामं करता येतील. तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्या कामाची मागणी कराल? मी सर्व मतदार बंधू भगिनींना सांगू इच्छिते की आपल्याकडे खूप मोठा मुद्दा आहे की आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे. तर आपण त्यांच्याकडून जेवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणि निधी आणला तर ते आपल्याला नक्कीच मंजूर करतील आणि तो आपल्या हादगाव शहराला पूर्ण हादगाव शहराच्या विकासासाठीच मी देऊ इच्छिते आणि हादगाव शहराचा विकास करू इच्छिते. नक्कीच ताई. त्यासोबतच वानखेडे साहेबांचं नाव घेतलं की जवळपास नांदेड, हिंगोली आणि जवळपास मराठवाड्यात खूप चांगलं नाव आहे. माणूसही खूप चांगले सॉफ्ट आहे. एकंदरीत तुमच्या शब्दातून काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी खरं पाहिलं तर म्हणजे वानखेडे साहेबांचं, माझ्या बाबाचं शब्दात वर्णन करू शकत नाही. ते एवढे हळव्या मनाचे आहेत आणि त्यांचं फक्त एकच, आमच्या घराण्याला पहिलं लहानपणापासून, म्हणजे मी तर त्यांच्या लहानपणापासूनच कॉन्टॅक्टमध्ये आहे, पण जेव्हापासून माझं लग्न झालेलं आहे तर तेव्हापासून ते आम्हाला सांगत आलेले आहेत की आपल्याला कुठल्याही वाईट मार्गानुसार किंवा भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा नाही आहे. आपल्याला फक्त आपल्याला जे आहे ईश्वराने आमच्या केदारनाथी आम्हाला खूप चांगलं दिलेलं आहे. आपल्याला जो काही पैसा आहे तो आपण फक्त आणि फक्त गरीब जनतेसाठी लावणार आहोत आणि त्यांचे आशीर्वाद म्हणूनच आपल्याला जे मिळेल ते आपल्यासाठी खूप होईल, आपल्या मुलाबाळांना त्याचं काम येईल, असं त्यांचं नेहमी आम्हाला म्हणणं असते. नक्कीच आम्ही हादगावमध्ये फिरत असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी खड्डे दिसले, बऱ्याच ठिकाणी धूळ दिसली. एकंदरीत बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ह्या लोकांनी काही पहिले कामं केले नाहीत, हे केलं नाही, अशा आम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून बरेच रोष निर्माण होतोय. तुम्हाला काय म्हणतात? नाही, बरोबर आहे. आपल्या हादगाव शहरामध्ये आजूबाजूला जेवढे खेडा परिसर आहे तिथं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे खूप रखडलेली आहे. तर मला वाटते आता आपल्या विरोधकांनी ते फक्त टीका करण्यावर आणि दुसऱ्यांच्या हे गोष्टी उचलण्यावर आणि त्या गोष्टी त्या मेन मुद्दा धरण्यावरच असतात. त्यांनी विकासाकडे कधीच लक्ष दिलेलं नाही आहे. तर तुम्ही मतदार बंधू भगिनींनी एकदा संधी द्या आणि तुम्हाला लक्षात येईल की आम्ही त्या संधीचं कसं सोनं करू. कुठलाही परिसर राहू द्या, हादगाव राहू द्या किंवा हादगावच्या बाजूचे खेडेपाडे राहू द्या, प्रत्येक गावामध्ये आम्ही आमच्या परीने विकास करण्याचा प्रयत्न. ताई, निवडणुकीच्या काळामध्ये सर्वच उमेदवार म्हणतात की आम्ही हे विकास करू, ते विकास करू, परंतु निवडणूक झाल्यानंतर कुठेतरी विसरतात. आमचं युवराज न्यूज चॅनल आहे, आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा देखील आम्ही भेटत असतो, कारण साहेबांना मध्ये आम्ही सातत्यानं आमचा हे असतं. तर असं काही ठोस सांगा की आम्ही पहिल्या वर्षात काय काय कामं करायची आणि ती पूर्ण झाली पाहिजे, असे सांगा का? अच्छा, मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते की मला प्रामुख्याने लक्षात आलेले की आपल्या हादगाव शहरामध्ये सांडपाण्याचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, रस्त्यांचा, नाल्यांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात मी स्वतः पाहिलेला आहे. तर मला असं वाटते की मी मतदार बंधू भगिनींना आश्वासन देते, तुम्ही जर मला येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी केलं तर मी या नक्की संधीचं सोनं करेल आणि आपले प्रश्न नक्की मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल, मी तुम्हाला आश्वासन देते. नक्की ताई, तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. खूप तुम्ही तळमळ आहे कामाची, तुम्हाला मनापूर्वक शुभेच्छा. आणि संपूर्ण हादगाववासियांना आमच्या युवराज न्यूजच्या माध्यमातून काय आव्हान कराल, काय सांगाल? चल, मी आपल्या पूर्ण हादगाव शहरातील बंधू भगिनींना, मित्रपरिवारांना सांगू इच्छिते की येत्या 2 तारखेला आपलं मतदान आहे. तुम्ही मोठ्या संख्येने तिथे जा आणि धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून मला आणि आमच्या संपूर्ण पॅनलला भरघोस मताने विजयी कराल. मी या विजयाकडे मला जर संधी दिली तर या संधीचं सोनं करेल आणि आपल्या विश्वासाला कधीच तडी जाणार नाही, मी असं तुम्हाला आश्वासन देते. धन्यवाद.